बीडच्या केस तालुक्यातील एक गरोदर माता स्वारातीच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात सोमवारी दिनांक 7 रोजी दाखल झाली। या महिलेची प्रसूती होऊन तिनं जन्म दिलेलं बाळ 900 ग्रॅम वजनाचे होते, परंतु या बाळाचे पल्स सुरू नसल्यानं ते जग सोडून गेल्याचं सांगत रुग्णालयाकडून नातेवाईकांकडे सोपवण्यात आले। हे बाळ नातेवाईक घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची हालचाल सुरू झाली, तेव्हा त्याचे पालक परत त्याच रुग्णालयात घेऊन आले। बाळाच्या आजोबांनी सांगितले की सोमवारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान सुनेला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल केलं। संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान डिलिव्हरी झाली। यानंतर अर्धा ते पाऊण तासानं मला फोन आला। मला सांगितलं गेलं की जन्मलेलं बाळ मृत आहे। रात्री उशीर झाला होता म्हणून मी सकाळी 6 वाजता जाण्याचं ठरवलं। सकाळी 6 वाजता अंबाजोगाईला दवाखान्यात पोहोचलो। मृत घोषित केलेलं बाळ एका बॅगमध्ये टाकून बॅग मोटरसायकलला अडकून होळला तालुका केज जिल्हा बीडला घेऊन आलो। त्याला दफन करायचं होतं, त्यासाठी खड्डा खोदायचा होता। त्याची तयारी करण्यासाठी खोरं फावडं कुदळ शोधत होतो। बाळाचे आजोबा पुढे म्हणाले की कुदळ सापडत नव्हती, तेवढ्यात माझ्या पत्नीनं एक वेळ बाळाचा चेहरा बघू द्या असं म्हटलं। तिनं बांधलेलं सोडलं आणि त्या बाळानं जांभळी दिली। लगेच ते रडूही लागलं। तिनं मला सांगितलं हे तर जिवंत आहे, त्याला कशाला पुरायचं। मग आम्ही एक खासगी जीप बोलावून बाळाला अंबाजोगाईच्या रुग्णालयात नेलं। रुग्णालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। मी म्हटलं की हे वाचू किंवा मरू, परंतु जिवंत असताना मृत कसं म्हटलं। मीही दुःखात होतो। माझ्या पत्नीनं बाळाला बघितलं म्हणून जमलं, नाहीतर मी जिवंत बाळाला पुरलं असतं। कुदळ सापडली नाही, ती शोधण्यासाठी वेळ लागला। तेवढ्या वेळेत पत्नीनं बाळ बघितलं म्हणून पुढचा अनर्थ टळला। कुदळ जर वेळेत सापडली असती तर अनर्थ घडला असता असं बाळाचे आजोबा सांगतात। आता हे बाळ NICU मध्ये उपचार घेत आहे। उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रकृती चांगली असल्याचं म्हटलंय। डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा मला खेद वाटतोय। यापुढे तरी अशा पद्धतीनं जिवंत बाळ मृत असल्याचं सांगण्यात येऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचं बाळाच्या आजोबांनी सांगितलंय।